तर हे आंदोलन करण्यापूर्वी नरहरी झिरवाळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। करावं हे आम्ही अगदी अगदी नम्रपणाने सांगतो, त्याचा वाईट परिणाम व्हायला नको। धन्यवाद। सर तुम्ही 8 तास वाट बघितली, आज सुद्धा काय करायचं तर आता धावती भेट झालेली आहे। धावती भेट झालेली आहे, पण धावत्या भेटीत मला एकच अपेक्षित होतं का जे आज सांगायला एकच हवं होतं का बाबा आपलं ठरल्याप्रमाणे बी प्लॅन सुरू। संबंधित मग मुख्य सचिव असतील किंवा त्याच्याशी ज्यांचा संबंध असेल, लॉ ज्युडिशियल असेल, त्यांच्याकडून त्याच्या खाली आदेश मुख्यमंत्री महोदयांनी करायला हरकत नाही असं मला वाटतं, तर ते करावं। आता आम्ही बसतो ना बाबा, बसून सांगतो आम्ही तुम्हाला। चला धन्यवाद। आजचा विषय पेसा भूमिका घेणार आम्ही। तर आजचा विषय पेसा असं म्हणत झिरवाळ यांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या त्यांनी मारल्या होत्या आणि आता या सगळ्या आमदारांना बाहेर काढण्यात आलंय। मंत्रालयामध्येच आता सध्या झिरवाळ आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांनी इथे ठिय्या दिलेला आहे। पेसा कायद्याअंतर्गत 17 संवर्गातील पदनियुक्ती त्वरित या बाबतीत कारवाई व्हावी अशी मागणी या सर्व आमदारांची आहे आणि जर ही मागणी मान्य नाही झाली तर मात्र आम्ही राज्यभर आंदोलन करू असा इशारा देण्यात आला होता आणि मुख्यमंत्र्यांना आमचं ऐकावं लागेल। जर ते ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे असं झिरवाळांनी हे आंदोलन करण्यापूर्वीच इशारा दिला होता। आता जी दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे या संरक्षक जाळीवर या आमदारांनी उड्या घेतलेल्या आहेत आणि आता सध्या या आमदारांना बाहेर समजावून पोलिसांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर आदिवासींसाठी